नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या आजच्याच जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप छान आता वळण पाहायला मिळतंय मित्रांनो. तर नेमकं आज काय घडणार आहे? विक्रांतने दादासाहेबाला दिली आहे, म्हणजेच खोट्या दादासाहेबांना पैशाची बॅग दिली आणि चक्क त्याला आता एका आड रानामध्ये सोडून दिलं. आता मात्र राणी इंद्रा त्या दादासाहेबांचा असा काही पाठलाग करतात. इंद्रा जो आहे तो आता त्या दादासाहेबच्या मागेच जातो. इकडे मात्र विक्रांत आहे तो घरी येतो. तेवढ्यात तिकडे मित्रांनो आपण पाहतोय महाडिकांच्या घरामध्ये पोलिसांची एंट्री होते. पोलिसांची गाडी तिकडे येते आणि ते बघितल्यावर घरातले सगळेच आता घाबरून जातात. ते म्हणतात, कोण आलं असेल? पोलीस का बरं आले असतील आपल्या महाडिकांच्या घरी? आता काय झालं नेमकं काय नाही विक्रांत विचारच करत असतो. तेवढ्यात सत्या आणि इन्स्पेक्टर मंजू तिकडून मात्र गाडीतून उतरतात आणि महाडिकांच्या घरामध्ये एंट्री करतात. ते मात्र म्हणतात, तुम्ही इथे का आलात? कशासाठी आलात? तेव्हा ते बोलतात की हे बघा, तुम्ही जे काही कारस्थान केले ते खूप चुकीचं आहे. आता मात्र तुम्ही जे काही कारस्थान केले तुम्हाला माहिती आहे का? विक्रांत सर, असं कोणी वागतं का? आता लगेचच ते म्हणतात की हे बघा, तुम्हाला आम्ही अटक करून घेऊन जाणार आहोत. विक्रांत महाडिक, तुम्ही एवढी मोठी चूक केली आहे, आम्हाला असं तुम्हाला सोडता येणार नाही आहे. आता इन्स्पेक्टर मंजू आणि सत्यदादा मात्र म्हणतात, तुम्हाला कळतंय का काय झालं आहे ते? तेव्हा आता असं काय बोलताय तुम्ही? काय झालं नेमकं? मी काय केलं आहे? असा मात्र विक्रांत आता बोलतो. विक्रांतला ते म्हणतात की कळेल लवकरच तुम्हाला सगळं कळेल. तेवढ्यात मित्रांनो जबरदस्त एंट्री झाली आहे राणी इंद्रा आणि त्या खोटारड्यात दादासाहेबची. दादासाहेबला चांगलं बांधून त्यांनी तिकडे आणलेलं असतं. त्याला तिथे आणल्याच्या नंतर हे सगळं बघून सगळेच आता नवल करतात. सगळ्यांना आश्चर्यचकितच वाटतं. इकडे आबा, मालती, रत्नाकाकी, उर्मिला, अजित सगळेच आता उभे असतात महाडिकांच्या वाड्यासमोर. हे सगळा जो प्रकार चाललाय ते बघून सगळ्यांना आता शॉकच बसतो. अजित म्हणतो, काय चाललंय? तुमची हिंमतच कशी झाली माझ्या बाबांसोबत असं वागायची? तुम्ही त्यांना असं बांधून का ठेवलंय? माझ्या बाबासोबत असं तुम्ही का वागताय? कळत नाही आहे का तुम्हाला? माझ्या बाबासोबत असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही आहे. ते म्हणतात, तुम्ही खरं सांगा, तुम्ही माझ्या बाबासोबत असं का वागताय? बाबाचे हात का बांधलेत? सोडा माझ्या बाबाला. आणि त्यांच्या तोंडाला काय लागले? अजित बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे राणी इंद्रा बोलतात, अरे हे तुझे बाबा नाही आहेत अजित. अजित मात्र राणीच्या अंगावर धावून जातो. तो म्हणतो, काय केले माझ्या बाबांनी? असं काय म्हणताय तुम्ही? तेव्हा लगेच जो इंद्रा आहे तो मात्र म्हणतो, अजित अरे कळतंय का तुला? तू काय वागतोयस? तुझी वहिनी काय सांगते ऐकून तरी घे आणि नंतरच तू कुणावर आरडाओरडा कर. त्याच्या आधी आरडाओरडा करू नकोस. असं म्हणत तुझे जे बाबा आहेत ना, तू जे माझे बाबा करतोयस ना, ॲक्च्युली ते तुझे बाबा नाही आहेत. तो एक नाटककार माणूस आहे, नट माणूस आहे, थोतांड घेऊन इथं आलेला आहे. तो आपला खरा दादासाहेब नाहीच आहे. असं म्हणून इंद्रा आता अजित समोर सत्य सांगतो. इकडे मात्र अजित म्हणतो, दादा तू खरंच खोटं बोलतोयस. तुझी जी राणी वहिनी ती म्हणत असते ना, ती खोटं बोलतीये. अजित तुम्हाला माहीत नाही आहे काय चाललंय? अहो हा जो माणूस आहे ना, बाबा तुम्ही याला करताय, तुमचा बाबा नाही आहे. तो तुम्हाला फसवतोय. तुम्हाला या माणसाने खूप मोठं नाटक करून फसवलंय. पिक्चरमध्ये पिक्चर काढणारा नौटंकीवाला माणूस आहे हा. तुमच्या आयुष्याचं पूर्ण नाटक करून घेतलंय त्याने. इकडे मात्र रत्ना अक्का तोंडालाच हात लावते. तिला आता सगळं हे काय चाललंय काहीच कळत नाही. ती हे सगळं बघून खूपच शॉक होते. इकडे मात्र आता आबा आहेत ते आता सगळं बघत असतात. अजित म्हणतो, तुम्ही जे काय बोलताय सांगताय सगळं खोटं आहे. मी का तुमच्यावर विश्वास ठेवायचा? तेवढ्यात ते बोलतात, काय पुरावा आहे तुमच्याकडे माझे बाबा नाही आहेत म्हणून? तेवढ्यात आता प्रेक्षकांनो सत्यादादा आणि मंजू कल्लम्माला गाडीतून उतरवतात आणि कल्लम्मा गाडीतून जेव्हा खाली उतरते, मंजू तिला तिकडे घेऊन येते आणि लगेचच कल्लम्मा आता सगळं सत्य तिकडे सांगते आणि हाच मोठा पुरावा आहे. ही बाई कोण आहे असं आता अजित विचारतो. तेव्हा मात्र राणी म्हणते, ज्यांना तुम्ही तुमचे बाबा मानताय ना, ज्यांना तुम्ही वडील मानताय, त्यांची ही खरी बायको कल्लम्मा. आणि ते म्हणतात, काही नाही, उगाच काहीतरी खोटं बोलू नका. उगाच मनाचं काहीतरी तू जोडत आहेस. आम्हाला फॅमिली आमची तोडायला बघतेस. आता काही असेल खरं तर आम्हाला पुरावा दाखवा ना. तेव्हा सत्या म्हणतो, थांबा. सत्या मात्र त्या माणसाचे सगळे आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं त्याला दाखवतो. तेव्हा मात्र अजितला मोठा धक्काच बसतो की हा तुमचा विश्वास बसेल का? आता कळलं का कोण आहे हा माणूस? तेव्हा मात्र सत्यादादाला अजित हे सगळं जेव्हा सांगतो तेव्हा त्याला खूप मोठा शॉक बसतो. इकडे मात्र अजित विक्रांतकडे जातो. दादा सांग, हे सगळं खोटं आहे. दादा काय चाललंय? लगेच आता विक्रांत काहीच बोलत नाही, एक शब्द बोलत नाही आणि आता तो अजित मात्र दादासाहेबांना कळवत
वळीन म्हणतो, बाबा तुम्ही तरी बोला ना, तुम्ही तरी बोला. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही आहे तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही आहे. आता मात्र तो दादासाहेब फक्त खाली मान घालून उभा असतो. इकडे अजित त्याला विचारतो तरी पण तो अजिबात काही सांगत नाही. मित्रांनो, इकडे राणी इंद्रा आहेत तर आता राणी इंद्रा म्हणतात, हे बघा, हे पुरावा, ही कल्लम्मा, ही जी कल्लम्मा आहे ना, सगळं हिने केलं आहे. आम्हाला वाटलंच नव्हतं की विक्रांत सरांना मिळून हिने असं काही केलं आहे. आम्ही हिच्या घरी गेलो होतो चौकशी करण्यासाठी. राणी म्हणते, तुम्हाला सांगू का हे सगळं कसं घडलं? अहो, आम्हाला पहिल्याच दिवशी कळलं की हे माणूस जे आहे ते आपले दादासाहेब महाडिक नाही आहे. आबा मात्र आता बोलतात, रत्नावहिनी, माझा दादा कधीच उजव्या हाताने काम करायचा नाही आणि माझा दादा डावखुरा होता आणि त्या दिवशी या माणसाने जो दगड मारला ना, त्याने उजव्या हाताने दगड मारला होता, डाव्या हाताने नाही. माझा दादा महाडिक जो आहे ना, तो मात्र उजव्या हाताने कधीच काम करायचा नाही. आबाने आता सांगितले, वहिनी तुम्हाला आठवतं आहे का, वहिनी हा आपला दादा डावखुरा होता, तेव्हा उजव्या हाताने तो कसा काम करत होता? कधीच नाही. पण हा माणूस सगळेच कामं उजव्या हाताने करतोय, वरून याची सगळी भाषासुद्धा वेगळी आहे. तेव्हा मात्र रत्नाकाकीच्या लक्षात सगळं येतं. बाप रे बाप असं म्हणून रत्नाकाकी अक्षरशः रडायला लागते. ती म्हणते, म्हणजे हा माणूस पहिल्या दिवसापासून इथं नाटक करतोय? सगळेच आश्चर्यचकित होतात. लगेच राणी म्हणते, कल्लम्माच्या आम्ही घरी गेलो ना, ती आमच्याशी खोटं वागली, तिने आमच्याकडून कामं करून घेतले, आमच्याकडून असं करून घेतलं, तसं करून घेतलं. राणी सगळं सांगते. विक्रांत सरांनी कल्लम्माला पकडलं होतं, परंतु सत्यदादा आणि मंजूमुळे आज आपल्याला कल्लम्मा तिकडून सापडली आहे, कारण ती त्यांना मिळून होती हे आम्हाला आधीच कळून चुकलं होतं. असं सांगितल्यावर तिथे त्यांचं आता सगळं प्रेक्षकांनो, हे अजितदादाला तर खूप पस्तावा येतो. अजित आबांसोबत काय वागला, अजितला सगळं आठवतो. मी असं वागायला नको होतं आबांसोबत, मी किती त्याला अपमान केला आबांचा. दादा सांग ना, दादा प्लीज सांग, हे सगळं खोटं आहे. आता मात्र विक्रांत एक शब्द बोलत नाही. उर्मिलाला तर शॉक बसतो. उर्मिलाला वाटतं, हा माझा नवरा इतका कसा विचित्र आहे, इतकं मोठं नाटक त्याने केलं आणि मलासुद्धा सांगितलं नाही. मला आधीच डाऊट होता की हा कुणीतरी वेगळाच माणूस आहे. उर्मिला म्हणते, आता मात्र इकडे कल्लम्माकडून सगळं सत्य काढून घेते आणि पुढील भागात मित्रांनो आता काय होणार आहे, तर इकडे दादासाहेबांनी सगळं सत्य विक्रांतचं बिंग फोडलेलं असतं. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात इंद्रा राणी परत महाडिकांच्या घरी एंट्री करणार का, हे सगळं पाहणं मित्रांनो खूप रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.